पुण्यात वरुण राजाचा पुन्हा एकदा जोरदार कमबॅक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर 4 ते 5 दिवस झाले पावसाची मोठी उघडीप होती। वातावरणामध्ये मोठा बदल जो आहे तो झाला होता। मात्र आता जर आपण पाहिलं तर अचानक पुन्हा एकदा वरुण राजाची हजेरी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर सकाळच्या वेळेमध्ये जर आपण पाहिलं तर ऊन जे आहे ते होतं, त्यामुळे चाकरमानी मोठ्या प्रमाणावर निघाले होते। अचानक आलेल्या या पावसामुळे जे आहे ते मोठी जर आपण पाहिलं तर चाकरमान्यांची मोठी त्रेधा तिरपीट जी आहे ती उडताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक रस्त्यांवर अचानक आलेल्या या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी जी आहे ती देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शहरातील प्रमुख भागांमध्ये अगदी पुण्यातील पेठांसह प्रमुख भागांमध्ये जे आहे ते मुसळधार पावसाला सुरुवात जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार अशा पावसाची सुरुवात जी आहे ती झाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच जर आपण पाहिलं पुण्यातल्या पेठांसह प्रमुख भागांमध्ये अगदी पर्वती स्वारगेट असेल किंवा पेठांमधला परिसर असेल या भागांमध्येही मुसळधार पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। याशिवाय उपनगर जे आहेत शहरातली त्या ठिकाणी सुद्धा पावसाला सुरुवात जी आहे ती झाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हवामान विभागाकडून 5 जून पर्यंत पावसाची उघडीप असेल आणि त्यानंतर पाऊस जो आहे तो बरसेल। 15 जून पासून मान्सूनचं जे आहे ते पुन्हा एकदा कमबॅक होईल असं सांगण्यात आलं होतं। 15 जून नंतर शेतकऱ्यांनी जी आहे ती पेरण्या कराव्यात, आत्ता पेरण्यांची घाई करू नये असं आवाहन देखील हवामान विभागाकडनं जे आहे ते करण्यात आलं होतं। मात्र आता जर आपण पाहिलं तर वरुण राजाचा पुन्हा एकदा कमबॅक जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। टॉप न्यूज मराठीसाठी संकेत देशपांडे, पुणे। टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू। पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण, प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण, जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी। संपर्क 83 29 14 26 65